बैस जाओ सामराओ बैस जाओ. सॉरी जरा ट्रैफिक में अटवाई गए थे. चलो शुरू करिए. चलो आ लेखक छे. हा सर हेच आहेत कापरेकर गुरुजींनी पाठवलंय. भोजने नाही, जोभने. हाँ युगंधर जोभने. याच्या आधी आपण पहिला कधी भेटलोय पहिला कधीच नाही भेटलोय. है ना. स्क्रिप्टवर नाव पण लिहिलेलं आहे त्यांनी. हा. आहे, मी युगंधर जोभने. ठीक छे नाही काय झाला की ते मागे त्या कापरेकर गुरुजीने एकाला पाठवला होता. लई टाइम खोटा केला होता. परंतु काय बोलू शकत नाही ना. कापरेकर गुरुजी कसं एकदम गुरुजी आहेत. पक्का भोजने ना ती नाही, जोबने. युगंधर जोभने. ठीक छे भाई सांभळ. મને ના એકદમ ઇમોશનલ સ્ટોરી જોઈએ. एकदम बेकार इमोशनल स्टोरी. सर, ही स्टोरी जर तुम्हाला इमोशनल नाही वाटली ना, मी माझ्या अख्ख्या आयुष्यात लेखणी हातात घेणार नाही. पेन कशाला फेकला तुम्ही एवढा राग. नाही नाही रिलॅक्स. सर एकदम जेन्युइन वाटून राहिले ते. कापरेकर गुरुजी आहे ना असाच कोणाला बी पाठवणार नाही. वाच भाई वाच. बने. हा 3-4 ग्लास पाणी आणाल का प्लीज. पाणी 3-4 ग्लास केम. हां, म्हणजे गोष्ट इमोशनल आहे ना, ती ऐकल्यानंतर खूप रडू येईल, मग पाणी प्यावं लागेल ना. એની માને કોન્ફિડન્સ જો મને બહુ ગમ્યો. જા બને. હા, સર. પાણી આન. શું કરે છે વા. सॉरी, म्हणजे माझ्या घरी 2च बॉक्स होते म्हणून 2च आणले. पण शेना માટે हं? हे कशाला. डोळे पुसायला. अरे बापरे. हे 2 इंटरव्हल पर्यंत पुरतील. आपल्याकडे असतील तर तेवढे आणून ठेवा लागतील. नाही ठीक आहे वाचा तुम्ही. वाच. सामराव एकदम डेंजरस सिरियस आहे. हा चल वाचो. हां. हा युगंधर, छान वाचा. हो, मी आपलं ठरलंय तसंच वाचणार आहे. काय टेन्शन नाही. ऑल दी बेस्ट युगंधर जोभने. थँक्यू जोभने युगंधर. सामराव हा अरे हा सुरुवातीलाच कॉमेडी करतोय. नाही ते स्क्रिप्ट नाही वाचत ते पण. ओ सर स्क्रिप्ट वाचा ना तुम्ही. स्क्रिप्ट. चल हा सामडो. तर कथेचं नाव आहे वेदनेचा जखमी पाऊस. हे कशाला. पाणी पुसून घ्या. हा घ्या पाणी द्या त्यांना. बने ना पाणी द्या. ठीक आहे. पाणी का. त्यांना मी कथेचं नाव सांगितलं ना, तुम्हालाही सांगतो. हां, या पटकन. ठीक. एक ग्लास ठेवतो. नाही, ग्लास तुमच्या हातात पण ठेवा, तुम्हाला लागेल. आता मी तुम्हाला नाव सांगणार आहे ना. कथेचं नाव आहे वेदनेचा जखमी पाऊस. युगंधर, तू ओके आहेस ना. हा, मी ओके, एकदम ओके. सामराव अरे स्वतःशी बोलतोय. नाही ते क्रिएटिव्ह लोकांचे जरा वेगळं असतं ना, तसं असेल ते. सर, आपण खरंच पहिला भेटलोय. आपण याच्या आधी भेटलोय. नाही, हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. नाही वाच. फिल्मची सुरुवात स्नेहलता बिल्डिंग पासून होते. स्नेहलता नावाच्या बिल्डिंगच्या खिडकीतून कॅमेरा आत जातो आणि आपल्याला दिसतं तिथे एक बाई किचन मध्ये कांदा कापते. यात रडण्यासारखं काय आहे? नाही ती बाई पण रडत असेल ना. नाही, मला रडू येत आहे. का.
का म्हणजे सर कळेल, सगळ्यांना कळेल. मेहता सर, प्रश्न फक्त एका कांद्याचा नाही आहे सर. या कांद्याच्या मागे जे रहस्य आहे, जे दुःख आहे, जे तुम्हाला कळलं ना तर तुम्ही इतके रडाल की ए वाच ना तू पहिलं वाच ना. हे बघ याच्यात इमोशनल काय आहे ना ते मला आधी ऐकू दे, मग मी ठरवेन. हा तू वाच. ती स्नेहलता डुंगरी कापत होती. पुढे डुंगरी कांदो. अरे हा कॉमेडी करतो यार. अरे कांदा कापत कांदा, होती ना कांदा. ती. हा कांदा हा कापत. स्नेहलता कांदा कापत होती. कोण स्नेहलता? अरे ती बाई आतमध्ये कांदा कापते. स्नेहलता स्नेहलता बिल्डिंगचं नाव आहे. हा सर. बाईचं नाव अलका आहे, जे मी अजून सांगितलं नाहीये मी. बिल्डिंग बिल्डिंग स्नेहलता. ठीक छे. जी कोणी होती ती कांदा कापत होती. आगड पुढे हा पुढे पुढे ती कांदा कापते आणि तिला असं कळतं की हा आता आपल्या घरातला उरलेला शेवटचा एकच कांदा आहे. अलका घरात एकटीच आहे. तिच्या घरात उरलेला शेवटचा एकच कांदा तिने कापलाय आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते. टिंग टॉंग. ए सामराव बेल नाही, नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाल्याची बातमी आली असेल. नाही नाही अच्छा मग तिची आई मेली आहे. नाही ते नाही. बॉयफ्रेंड. नाही बघितलं सर, लोक सुद्धा असंच गेस करणार, पण आपण त्याला धक्का देऊन इमोशनल करणार. म्हणजे दारावरची बेल वाजली म्हणून ते दारावर बघायला गेली. दार उघडते तर काय, समोर राजेश उभा. राजेश शेटले तिचा नवरा. बिल्डिंगचा वॉचमॅन. वॉचमॅनचं नाव राजेश क्यों? हा मग आगड मग ती राजेशला विचारते क्या हुआ. राजेश म्हणतो आज शाम को पानी नहीं आएगा. ऐका झोपणे. नाही मला नको हे. नाही झोपणे. मी नाही लिहू अरे, शकत. पुढचं वाचा ना तुम्ही. मला त्रास होतोय. ऐका, तू शांत. नाही होत मला त्रास. युगंधर कंट्रोल नाही, पण मला त्रास होतोय. अरे पण तू मला माहितीये तू हलक्या मनाचा आहेस, माझं नाही रे. मला यांची काळजी वाटते. ऐका झोपणे. शांत व्हा तुम्ही. आज शाम को पानी नहीं आएगा. झोपणे उठा. ऐका 2 मिनिटं उठा. ऐका तुम्ही शांत व्हा. इकडे बसून आज शाम को पानी नहीं आएगा. नाही येणार. इकडे बस छान नीट छान. सामराव एक मिनिट बाबा. इकडे बघ. तू नक्की आधी पहिला भेटला नाही मला? नाही मला असं वाटतं कुठेतरी पाहिलंय तुला. नाही मला तुम्ही नाही पाहिले, आपण पहिल्यांदाच भेटतोय सर. हे बघा मला हे वाचायला देऊ नका, मला खूप त्रास होतो. हे तुम्हीच वाचा. मी तुमच्या पाया पडतो. मी वाचू. अरे बाप, तुमचं अक्षर किती किचमिड आहे हो. म्हणजे हे लागतच नाही ना काही. तुम्हीच वाचा. नाही मला नका देऊ. मला प्लीज देऊ नका. मला नका देऊ. मला चक्कर येईल. मला नका देऊ. ए भाय तू वाच ना. तुला चक्कर आले मी डॉक्टरकडे नेईल, खर्चा करेल, सगळा करेल, पण तू वाच. बापरे. याच्यात काय इमोशनल आहे ते मला सांग. बापरे हा. युगंधर हा. युगंधर आता वाच. नाही पण अरे पण त्याला त्रास होईल ना. पण ते त्रास ए वाच ना, युगंधर वाच रे. झोपणे तुम्ही वाचा. वाच. तू वाच. याच्यात इमोशनल काय आहे ना ते मला दाखव. इमोशनल सगळं आहे याच्यातला पूर्णविराम पण इमोशनल आहे. अरे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो साहेब, ही गोष्ट करू नका तुम्ही. या गोष्टीमुळे समाजाला धोका आहे. समाजातली माणसं रडून रडून मरतील. ही गोष्ट नका करू तुम्ही. ए सामराव तुला खरंच वाटतं आज शाम को पाणी नाही आहे का? लोक मेली असं होईल वाटतं तुला? काहीच वाटत नाही. सर तुम्हाला सांगू सर, कापरेकर गुरुजींना पण मी जेव्हा गोष्ट ऐकवली ना, हा 5 दिवस रडत होते. 5 दिवस. ए भाय मला फक्त 2 मिनिट रडायचं. एवढाच रडायचं. एवढा तरी रडव तू फक्त. एवढा. मी तुझ्या पाया पडते. काहीतरी इमोशनल. वाचा. झोपणे. टेन्शन नका घेऊ. वाचा. तर
ती किचनमध्ये गेली. हा किचनमध्ये गेल्यानंतर बहादूर टीव्ही लावतो. एक मिनिट, कोण बहादूर? आता बहादूर कोणचे? तिचा नवरा, नवऱ्याचे नाव बहादूर आहे? कारण तो नेपाळचा आहे ना, त्याचं नाव बहादूर आहे. अरे पण तू बोलला होता की ती एकटीच घरी आहे. हा हा कुठून आला? पण तिला माहिती नव्हतं की नवरा पण घरी आहे, म्हणून ती एकटीच घरी आहे. हे नॉर्मल बोल ना, मग तू रडून कशाला सांगते? तिला नाही माहिती ते ह्याच्यात रडून कशाला सांगते? तू नॉर्मल बोल ना. रडून कशाला सांगते? जर तुम्हाला सांगितलं ना तुम्ही धाय मोकलून रडाल. अरे मला रडायचं आहे. हा ना कडक करून ठेवलाय, धाय मोकलायचा आहे. तू सांग ना यार, काहीतरी बोल तू इमोशनल. जोबने वाचा ना. ह्याच्यात इमोशनल काय आहे ते वाच. सांग ना भाऊ. हा ऐकव ना तू. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला ऐकायचंच आहे ना. हा आता बघाच तुम्ही. हा काय झालं ना तुम्ही जबाबदार नाही. अरे हा ए तू वाच वाच जोगने वाच, वाच. आगड वाच. वाच. ठीक आहे. युगंधर अजिबात माघार घेऊ नको. मी आता नाही, मी आता ऐकत नाही, मी आता. ठीक आहे. बहादूर टीव्ही लावतो, हा पण त्याची फेवरेट सिरियल संपलेली असते. त्याची फेवरेट सिरियल संपलेली असते म्हणून त्याला चॅनल बदलायचा असतो. हा आणि तो रिमोट शोधतो पण त्याला रिमोट मिळत नाही रे देवा. का? अरे शत्रू बरोबर पण असं होऊ नये माहितीये. त्याला रिमोट मिळत नाही. हो रिमोट मिळत नाही त्याला. मग तो टीव्ही जवळ जातो. बहादूर टीव्ही जवळ जातो, चॅनल बदललं म्हणून बटन शोधतो तर त्याची 4 बटन तुटलेली असतात. घ्या. हो ऐक. अरे वर ये, अरे वर वर बसा. ऐका जोगने वर या वर. याच्या पुढे मला सहन नाही होत आहे. याच्या पुढे मला सहन नाही होत. नाही नाही. सांगा सांगा. बटणं तुटलेली असतात मग मग काय पुढे? मग काय नरेंद्र काय करणार पुढे? अरे नरेंद्र कोण आहे? नवऱ्याचे नाव बहादूर आहे. हं? नवऱ्याचे नाव बहादूर आहे ना. हा नाही, बहादूर वॉचमॅनचं नाव आहे ना. अरे वॉचमन राजेश होता ना. अहो राजेश बिल्डिंगचं नाव आहे दादा. अरे हो दादा. अरे स्नेहलता आहे ना बिल्डिंगचं नाव. अहो स्नेहला तर त्या बाईचं नाव आहे, ती कांदा कापत होती ना. हो का? मग अलका कोण आहे? हा. अलका कुठे कोण आहे? अरे ओ अरे काय करा कडे अलका 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 आहे ना. कांदा कापत होती. कांदा कापत होती. स्नेहलता नावाच्या बिल्डिंग मध्ये. आणि तिथे तिचा नवरा होता बहादूर. बाहेर वॉचमन आला होता ना राजेश नावाचा. हा. वॉचमॅनचं नाव राजेश नाही, मग? मेहता आहे. ए मेहता मी आहे. हा. मग इकडे काय करताय? पाणी सोडायला जा. हो एक मिनिट जोगने एक मिनिट हा. आता कोणी मध्ये बोलायचं नाही. एक मिनिट सांग. बिल्डिंगचं नाव काय आहे? स्नेहलता, बाईचं नाव काय आहे? अलका, नवऱ्याचं नाव काय? राजेश, वॉचमॅनचं नाव काय? बहादूर, तुझं नाव काय? ओंकार भुजने. ओंकार भोजने. युगंधर, युगंधर छप्पर उघडं पडलं. बघ तुझं तू. मेहता कापायचा की तोडायचा? कापूया कापूया. शर्माला बोलवा, देसाईला बोलवा, सगळ्यांना बोलवा. ह्याच्या आईला ह्याच्या आईला.